मी कामिनी श्रीधर स्वागत करते आपल्या युट्यूबवर नवीन चॅनल प्रियर आगरी कोळी किचन मध्ये। येथे आपण नवनवीन इन्स्टंट अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती इंग्रेडिएंट्स वापरून काही आपण झटपट व चटपटीत होणाऱ्या अशा रेसिपीज करणार आहोत। तर आज आपण बनवतोय स्नॅक्स मध्ये करतोय। स्नॅक्स मध्ये आपण आज करतोय चपाती एग रोल इन फ्रँकी स्टाईल। चपाती एग रोल इन फ्रँकी स्टाईल करण्यासाठी काय काय साहित्य लागेल आपण पाहूया। त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते एक कांदा घेतला बारीक चिरलेला, एक टोमॅटो घेतले व्यवस्थित बारीक चिरून घेतले, कॅप्सिकम घेतले, भोपळी मिरची घेतले बारीक कापून घेतली, ती पण कोथिंबीर घेतली थोडीशी, आपला मसाला जो साठवणीचा घरगुती असतो तो, थोडंसं मीठ, एक चम्मच आपल्याला शेजवानसाठी लागणार आहे, एक छोटी चम्मच आपल्याला टोमॅटो सॉस लागणार आहे, मिरची घेतलेली आहे 2 कट करून बारीक, हिरवी मिरची आहे तुम्हाला हवी असेल तरी घेऊ शकता, नसेल तरी अवॉइड करा, अमूलचा चीज क्यूब आहे, 2 अंडी घेतलेत आणि 2 चपात्या घेतल्यात। तर आज आपण एक चपाती एग रोल इन फ्रँकी स्टाईल करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण काय करायचं, गॅस ऑन करून घ्यायचे आणि पॅन व्यवस्थित गरम होऊन द्यायचे, व्यवस्थित गरम झाला पाहिजे। तो गरम झाल्याच्या नंतर बाकी आपल्याला जे करायचं ते गॅस लो फ्लेमवरच करायचंय। तर व्यवस्थित आपल्याला ती हीट व्यवस्थित गरम होऊ द्यायचे पॅन। तुम्ही पाहू शकता पॅन व्यवस्थित गरम झालेला आता मी गॅसचा फ्लेम एकदम लो करत आहे। आता आपण पहिला एक अंड घ्यायचंय, तर व्यवस्थित फोडून फेटून घ्यायचं आपल्याला। फेटून घेते पहिला व्यवस्थित, नुसतं अंडच फेटायचं, त्यामध्ये काही ऍड नाही करायचे, नुसतं अंड व्यवस्थित फेटून घ्यायचं। तुम्हाला पुढे व्यवस्थित पातळ झालं पाहिजे, बटुटी नाही राहिली पाहिजे काय व्यवस्थित फेटून घ्यायचं, छान सगळं फेटून झालेलं आहे। आता आपण हे फेटलेलं अंड एका डिशमध्ये ओतून घेते, लावून घ्यायचे। तेलच्या ऐवजी तुम्ही जर थोडंसं बटर यूज केलात तरी देखील चालेल, काही लोक बटर यूज करतात, बटरने पण छान होतो। मी तेलाचं दाखवते कारण सर्व लोक बटर लावतात असं नाही, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे साईडतून वगैरे, आणि गॅसचा फ्लेम एकदम लोच ठेवायचा आहे, आपल्याला अजिबात हाय करून घ्यायचं नाही, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। एक आपण चपाती घेतोय, चपाती फ्रेश पाहिजे असं काही नाही, तुमची शिळी चपाती असेल रात्रीची तरी ती देखील चालेल, व्यवस्थित बुडून घ्यायचे एक साईडतून, कॉर्नर वगैरे व्यवस्थित भिजल्या पाहिजे, भिजून घ्यायचं व्यवस्थित। आणि जी भिजलेली चपाती ती आपण खाली टाकतो, खाली बटर आला तरी पण खूप छान होतं, बटर आला तरी चालेल। आता आपण तळती घेते, जी वरती चपाती आहे त्यावरती आपण 1 चमच शेजवान चटणी लावतोय, लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचंय। गॅस अजिबात फास्ट करून घ्यायचा नाही, स्लो वरतीच ठेवायचंय। त्यानंतर आपण थोडंसं टोमॅटो केचप लावले, ते देखील व्यवस्थित लावून पसरवून घ्यायचंय छान प्रकारे, सर्व ठिकाणी लागलं पाहिजे। आता मी त्यामध्ये थोडंसं कांदा टाकतोय, ऑनियन कट करून घ्यायचं। आता आपण घेतोय त्यामध्ये थोडंसं टोमॅटो, कॅप्सिकम, सर्व एकदाच टाकून घ्यायचंय। आता आपण दिलं थोडासा आपण मसाला, जो साठवणीतला मसाला तो घ्यायचे, चिमटीलाच टाकायचा आहे कारण चम्मचने टाकला तर थोडंसं पसरणार नाही, सगळ्या लागला पाहिजे तो व्यवस्थित भरून, थोडंसंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। त्यानंतर मी हिरवी मिरची टाकते, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, तुमच्या घरचं कोण लहान मुलांसाठी मी बनवत असाल तर नाही टाकली तरी चालेल। मीठ घ्यायचं, मीठ थोडंच टाकायचं चवीपुरती, कारण आपण ऑलरेडी त्यावरती आपण शेजवान चटणी लावली, टोमॅटो सॉस लावले आणि 1 चीज क्यूब पण टाकणार आहोत किसून, बटर चीज क्यूब।
मीठ एकदम किंचितचं टाकायचं आहे, आता खार नाही झालं पाहिजे. आता हे आपलं जे अंडा होतं आपण लावून घेतलेलं होतं, मग अशी फेटलेलं एकदा बोटून घेतलेलं ते वरून थोडंसं टाकायचं आहे. सर्व ठिकाणी पसरलं पाहिजे व्यवस्थित. जे अंडा फेडलं होतं ते मगच. आता आपण काय करतोय, अमूल बटर चीज क्यूब आहे हे वरून खिसून घ्यायचे, व्यवस्थित खिसायचे सर्व ठिकाणी. छान खिसायचे, सकाळी लागला पाहिजे छान प्रकारे. असं बघतानाच खूप टेम्पटिंग वाटते पिझ्झा सारखं. अशी फ्रँकी घरगुती किंवाही चांगली नक्की ट्राय करा. पूर्ण झाल्यानंतर सांगते कसं काय काय करते. व्यवस्थित असं चीज क्यूब पसरलं पाहिजे. बघा छान टाकलेलं आहे चीज क्यूब, मस्त टाकायचं भरभरून. त्यानंतर ते झाकण ठेवायचं आपल्याला. झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं वाट बघायची, जास्त वाट बघण्याची गरज नाही, फक्त 5 मिनिटं. आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचं, अजिबात फास्ट होऊ द्यायचं नाही. 5 मिनिटं वाट बघूया आपण. आता तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं झालेली आहे. आपण चेक करूया. आपली चपाती एक रोली फ्रँकी स्टाईल पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे रेडी. आता आपण ते रोल करून घेणार आहोत व्यवस्थित. आपण रोल करून घ्यायचे. चपाती एक रोली फ्रँकी स्टाईल आपली रेडी झालेली आहे. त्याच प्रकारे आपण दुसरी रेडी करून घेऊया. चपाती एक रोली फ्रँकी स्टाईल सेम प्रोसेस मध्ये करायचे. काही वेगळं नाही, जसं मी दाखवलं होतं स्टार्टिंगला तसं आपण दुसरी चपाती एक रोल पण करून घेतो. अशा प्रकारे आपल्या 2 फ्रँकी चपाती एक रोल फ्रँकी स्टाईल रेडी झालेली आहे. काहीसाठी वेगळी रेसिपी वापरली नाही, चपाती आणि अंडा घेतलेला फक्त. छान रेडी झालेले आहे. आता आपण ते व्यवस्थित सर्विंग डिश मध्ये काढून घेणार. आधी कट करून घ्यायचे व्यवस्थित 2 तुकडे घेऊन. बरं मी आताच काढलं. आपण सर्विंग डिश मध्ये घ्यायचं. खूप टेम्पटिंग दिसते, खूप छान येतो. वरून थोडंसं कोथिंबीरचं गार्निशिंग करायचं. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ते खाण्यासाठी. अशाच झटपट व चटपटीत रेसिपीसाठी प्रियर आगरी कोळी किचन बघत राहा. तुम्हाला माझी रेसिपी खरंच खूप आवडली असेल तर इमिजिएटली लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर प्रियर आगरी कोळी किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर इमिजिएटली सबस्क्राईब करा. व त्यासमोर जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन इन्स्टंट झटपटीत टेस्टी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन ते तुम्हाला मिस होणार नाही. हे खाण्यासाठी खूप अमेझिंग लागतं, खूप सुपर लागतं. नक्की घरी ट्राय करा. संध्याकाळी तुमची मुलं शाळेत आल्यानंतर बाहेरचं जंक फूड देण्यापेक्षा घरगुती असं बनवून द्या. त्यामुळे काय मुलांच्या शरीरामध्ये एक चपाती त्याचं अंड व्हेजिटेबल सगळं शरीरात जातं. हे टिफिनला देखील खूप छान लागतं. बाहेरचं आउटसाईड फूड खाण्यापेक्षा असंच घरचं वेगवेगळं बनवून खात जा. घरचं खा आणि हेल्दी राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.